बागी 4 मधील एक डायलॉग मला खूपच आवडला. "मोहब्बत में औरत से कोई जीत नहीं सकता और नफरत में उसे कोई हरा नहीं सकता." बागी 4चं ट्रेलर मला खरंच आवडलं होतं म्हणून बागी 4 बघायला गेलो. या बागी सीरीजचा मी खूप हार्डकोर फॅन आहे असं काही नाहीये. त्या बागी सीरीजपैकी एखादा मूव्ही टीव्हीवर लागलेला असेल तर चुकून पाहिलाय. तर फायनली मी बागी बघायचा निर्णय घेतला. कथा म्हणाल तर सुरुवातीलाच एक मोठा अपघात दाखवलाय, ज्यात रॉनी नावाचा आपला हिरो जो एक नेव्ही ऑफिसर आहे, तो त्या अपघातात सापडलाय. त्यातून तो कसाबसा वाचतो आणि 7 महिने कोमात राहून जेव्हा तो शुद्ध येतो, तेव्हा एकच नाव त्याच्या ओठी येतं, ते म्हणजे आलिशा. तर ही आता आलिशा कोण आहे? हिरोने नाव घेतलं म्हणजे नक्कीच ती त्या सिनेमाची हिरोईन असणार आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. मग सुरू होतो आलिशा नावाच्या मुलीचा शोध. पण आलिशा काही केल्या सापडत नाही. उलट रॉनीच्या भावापासून ते तपासणारे डॉक्टर, रॉनीच्या आसपासची सगळीच माणसं रॉनीला आलिशा नावाच्या मुलीचा भ्रम होतोय, काय म्हणतात ते हॅल्युसिनेशन. आलिशा नावाची मुलगी कोण आहे? ती अस्तित्वात नाहीच आहे हे ठसवायचा प्रयत्न करत असतात. पण आपला हिरो ठाम असतो की आलिशा नावाची मुलगी अस्तित्वात होती आणि तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. पोलिसही त्याच्या मदतीला येतात, पण आलिशा कुठेच सापडत नाही. रॉनी आता आलिशाला शोधायचं म्हणून पेटतो खरा, पण यात राग मात्र प्रेक्षकांची होते. कारण जे काही स्क्रीनवर चाललंय ते का चाललंय काहीच कळत नाही. कारण हिरो हिरोईनचा शोध घेतोय म्हणून मार खातोय, भावाला गमावतो, जवळच्या माणसांना गमावतो आणि विलन तर कुठे दिसत नाहीये. आता पैसे देऊन तिकीट काढलंय म्हणून बघत बसायचं एवढंच आपल्या हाती उरतं. फायटिंग चांगली हो, पण फायटिंग किती वेळ बघणार? ऍक्शन सीन्स मध्ये टायगर श्रॉफचा हात कोणी धरू शकत नाही. बाकी अभिनयात प्रगती आहे टायगरची. इंटरव्ह्यूमध्ये निघून जायची इच्छा होते, पण होप नावाची गोष्ट फार वाईट. विलन म्हणून संजू बाबाला घेतलंय. कोणी छोटा मोठा विलन थोडाच आहे, चक्क संजू बाबा. संजू बाबा निराश करणार नाही असं वाटून आपण सेकंड हाफ बघायचं धाडस करतो आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होऊन बसते. आलिशा गायब होण्याचं जे काही कारण समोर येतं ते बघून तुम्ही डोक्याला हात मारला आणि मी धन्य झालो. या पलीकडे स्टोरीबद्दल जास्त काही सांगू इच्छित नाही. तुम्ही स्वतः थिएटरला जाऊन बघायची रिस्क घेऊ शकता. स्टोरी आणि स्क्रीन प्ले बोलायचं झालं तर ठीकठाक आहे. 2.5 तासांची फिल्म आहे. फर्स्ट हाफ मध्ये स्टोरी एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहिल्यासारखी वाटते. स्टोरी पुढे सरकत नाही, प्रोग्रेशन नाहीये. खरं दर्शन संजू बाबाचं सेकंड हाफ मध्ये होतं. स्टोरी थोडी थोडी कासवगतीने पुढे सरकायला लागते. पण इथपर्यंत येताना प्रेक्षकांचा संयम सुटलेला असतो. मला आठवतंय प्रेक्षक उठून जात होते. डायलॉग रायटिंग देखील ठीकठाकच आहे. डायलॉग देखील लक्षात राहत नाहीत. एकच डायलॉग लक्षात राहतो आणि तो खूप आवडला देखील. मोहब्बत में औरत से कोई जीत नहीं सकता और नफरत में उसे कोई हरा नहीं सकता. या डायलॉगला सगळ्या प्रेक्षकांनी रिस्पॉन्ड केलं मला आठवतंय. टायगर श्रॉफ संजू बाबाचे हार्डकोर फॅन असाल तर आणि फायटिंग सीन्स, ब्रुटल ॲक्शन सीन्स बघायला आवडत असतील तर बागी 4 तुम्हाला आवडू शकेल. बाकी संजू बाबाने ॲक्शन सीन्स करणं बंद करावं, कारण टायगर श्रॉफ समोर तो उडा पडतो आणि आता वय सुद्धा झालंय. म्हणजे ॲक्शन करण्यासारखं आता वय नाही उरलं हे संजू बाबाने मान्य केलं पाहिजे. बाकी टायगर श्रॉफने ठीकठाक ॲक्टिंग केली आहे. संजू बाबाने सुद्धा ठीकठाक ॲक्टिंग केली आहे. पण काही ठिकाणी बघून त्याला हसू येतं. बाकी आपले मराठी कलाकार जिकडे जातील तिकडे छाप सोडतात. श्रेयस तळपदेने टायगर श्रॉफच्या भावाच्या भूमिकेत चांगलं काम केलंय. उपेंद्र लिमेची ॲनिमल मधली भूमिका गाजल्यामुळे टाइपकास्ट होतील अशी भीती वाटते आणि ते इथे ते पोलिसाच्या भूमिकेत असले तरी कॉमिक रिलीफसाठी देखील त्यांना वापरण्यात आलंय आणि त्यांनी त्यांचं काम चोख केलंय. बाकी सोनम बाजवा, हरनाथ संधू या दोघींनी चांगलं काम केलंय. हरनाथ संधूचा हा पहिलाच सिनेमा आहे. पहिल्याच सिनेमात तिने डबल रोल केलाय. भविष्यात तिला मोठ्या प्रोडक्शन्स मध्ये चांगले रोल मिळतील असं वाटतंय. बाकी गुजारा, मर्जाना, रोना सिखा दिया ही गाणी छान जमली आहेत. सोनम बाजवाचा आयटम सॉन्ग तेवढं विशेष नाही वाटलं. हरनाथचं ये मेरा हुस्न गाणं बघायला मजा येते. ते गाणं कमाल झालंय. आणि सुरुवातीला मी जे एका गोष्टीने साफ निराशा केली असं म्हणालो ते सेन्सॉर बोर्डाबद्दल म्हणालो, कारण ऍक्शन सीन्सच्या बाबतीत सेन्सॉर बोर्डाने माती खाल्ली आहे. कारण खूप सीन्सवर काट मारली आहे. म्हणजे लिटरली कापले सीन, जम्प कट दिसतात की बाबा इथे कळतं की अरे मिसिंग आहे असं आपल्याला कळतं, बघताना जाणवतं आपल्याला. त्यामुळे सिनेमाची पुरेपूर मजा घेता येत नाही. बाकी सिनेमा फॅमिली ऑडियन्ससाठी नाहीच आहे. तरी पण एक काल एक जोडपं त्याच्या लहान मुलाला घेऊन सिनेमाला आलं होतं. थिएटरवाल्याने देखील लहान मुलांसोबत त्यांना आत सोडलं. आपल्याकडे नियम नीट पाळल्या जात नाहीत. पालकांना एवढी साधी गोष्ट कळून आश्चर्य वाटलं. असो, तुम्हाला बागी 4चा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पैसा वसुली आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.